इथे पाहतो आपण चांगला षटकार आपण पाहिलं गेलं पराग ज्यांनी पहिल्या सामन्या बघून या मैदानावरती हाहाकार माजवला होता तो परागने लगावला पण वाटलं होतं महेशचं षटक हे सुरक्षित चाललंय पण इथे परागच्या बॅटमधून आला षटकार धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ एक षटकार काय पाहिजे फक्त आपण पाहतो बेकरी संघांना परागची बॅट हाच तो पराग आहे रात्री 1:15 विंचू चावला होता या परागला रात्री 1:15 विंचू चावला होता 2:45 वाजेपर्यंत तो हॉस्पिटलला होता त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाला मैदानावरती आणि हा मॅच या ठिकाणी खेळतोय आणि बघा ना खेळताना आलाय मैदानात तो विंचू बोलतात ना विंचू मला चावला ग आणि षटकार ठोकला त्यानंतर सिंगल आली षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झालंय 9 धावा धावफलकावरती कल्पेश कडक कडक दादा दीप नावाची एलर्जी आहे कर्जत तालुक्याला ओके जाऊया मैदानावरती ओपन करावाच कल्पेश पराग स्ट्राईकला गोलंदाजी मार्गवरती कल्पेश कडक इथे उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्ष पोचणार का चेंडू परत नाही पोचू शकले तर दरम्यान पाहतो दुसरी धाव आज रात्रीचा विचार केला ना आपण आत्तापर्यंत कल्पेशने जेही गोलंदाजी केली ना ती आपण पाहतोय कोलारेगाव विरुद्ध दिशेने केले त्यांनी आणि आत्ता पाहतो कोलारे एंडकडून तो गोलंदाजी मार करतो ते स्टँड बदलला आत्ता परत पाहिलं गेलं त्यांनी जेव्हाही चांगली गोलंदाजी केली तर आपण जो जरूर जरूर आयोजक सज्ज त्या गोष्टीसाठी 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी इथे सुरेख चेंडू गॅप मध्ये चेंडू ढकलला चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार परागच्या बॅट मधून चेंडू आपण निघतोय जाऊन पोहोचलाय 4 धाब्यासाठी चौकार नाही आहेत तो कल्पेश पाहतो पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च करतो धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती पुढचा चेंडू असेल इथे शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूचा आपण पाहतोय समाचार घेण्यात येतोय चेंडू गेला सीमारेषा पार परतच्या बॅट मधून आलाय हा बेहतरीन षटकार तर पूर्ण रात्रमध्ये जेवढ्या धावा खर्च केल्या नाहीयेत तो कल्पेश या मैदानावरती 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च करतोय धावसंख्या 27 या आकड्यावरती तात्या इंचुडसला हर्षल आता मॅचच्या दिवशी आपल्याला पण रात्री फिरायला लागेल ते शोधतोय तोच गाणं शोधतोय आम्ही 4 चेंडू झाले 5 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय एक धाव या ठिकाणी पाहिली जाते दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद पराग
अफलातून इनिंग साकारली. त्या विंचू मध्ये लय होती पॉवर. इथे त्रिफळाची झाला. अंकुश मैदानावरती गेला. शेवटच्या चेंडूवरती त्रिफळाची झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 28. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे विजयासाठी. सर भारत मेरा 11 बाहुलगाव संघ या 29 धावा पटकावणार का?